नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वर्क ऑलराउंडर या चॅनलवर। मी विशाल बराठाणे आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तुमच्या खूप कमेंट आलेल्या होत्या की या किल्ल्याची साईज काय आहे, मेजरमेंट काय आहे। तर आज खास तुमच्यासाठी एक पुन्हा त्याच व्हिडिओवर मी मेजरमेंट तुम्हाला सांगणार आहे। कुठची काय साईज आहे आपण बघूया या व्हिडिओमध्ये। तर चला सुरुवात करूया। किल्ल्याचा जो मधला भाग आहे तो हा आहे आणि याची हाईट राहणार आहे 36 इंच। बघू शकता तुम्ही 36 इंच हाईट आहे आणि लेंथ आहे ती 44 इंच आहे आणि विथ रुंदी आहे 10 इंच। उंची आहे 36 इंच, लांबी आहे 44 इंच आणि रुंदी आहे 10 इंच। आणि यामध्ये जो दरवाजा दिलेला आहे तो 12 इंचीचा आहे। बघू शकता इकडून 16 इंच सोडलेला आहे, इकडून 16 इंच सोडलेला आहे आणि मध्ये 12 इंचीचा दरवाजा आहे। आणि दरवाजाची हाईट आहे ती 22 इंच आहे। हाईट दिलेली आहे 22 इंचाची आणि हा वरील बाजू आहे टॉप साइड। हे पूर्ण झाल्यावर तुम्हाला असं वरून दिसेल। तर मित्रांनो समजलं असेल तुम्हाला हा डायग्राम। मित्रांनो आपण पुठ्ठा चिपकवायला फेविस्टिक वापरलेला आहे एवर बॉन्ड 999। फोटो स्क्रीनवर दिलेला आहे। तर मित्रांनो समजलं असेल तुम्हाला हा डायग्राम। हा किल्ल्याचा मधला भाग आहे। आता आपण बघूया पुढचा या बाजूचा भाग। हा बघा मित्रांनो, हा बाजूचा भाग असा येणार आहे, किल्ल्याच्या साईडचा भाग आहे। याची हाईट पण 36 आहे आणि हा जो समोरील भाग आहे हा आपण 10 इंच 10 इंच 10 इंच म्हणजे 10 इंचच घेतलेला आहे आणि हा पण 10 इंच आहे। तुम्ही इकडे बघू शकता हा वरील भाग आहे, टॉप भाग आहे। बघू शकता बॉटमला पण हाच येणार आहे। खालील भाग आणि वरील भाग हा सेम असणार आहे। आणि हा समोरील भाग, समोरील तुम्ही 36 बाय 10चे 36 बाय 10चे तुकडे करू शकता आणि चिपकवू शकता, किंवा हा 10 इंच तुम्ही माप घेऊन तुम्ही फोल्ड पण करू शकता। बघू शकता इकडे हा भाग आहे जो 10 इंच आहे
हा पण 10 इंच आहे, हा 10 इंच आहे, हा 10 इंच आणि हा 10 इंच, आणि हा असा रुंदी आहे याची 20 इंच. ही बघा, ही 20 इंच आहे. आणि याचा डायग्राम हा इकडे आहे. हा माप बनवायला तुम्ही असा डायग्राम बनवू शकता. तुम्हाला 20 बाय 20चा एक पुठ्ठा घ्यायचा आहे. पुठ्ठ्यावर 20 बाय इंच भागिले 4, 20 भागिले 4 म्हणजे झाले 5-5चा भाग येईल. म्हणजे हा 5, हा 5, मध्ये सेंटर आला 10चा, इकडून 5, इकडून 5, तसं चारी बाजूने करायचं आहे. आणि अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत. आणि या बाजून तुम्ही 10 इंच घ्यायचं आहे, या बाजून पण 10 इंच घ्यायचं आहे. आणि हा जो सेंटरमधून आपल्याला राईट साईडला लेफ्ट साईडला 5-5 इंच घ्यायचं आहे. आणि तिकडून या बाजून आपल्याला डायरेक्ट लाईन मारायची, कट करायचं आहे इकडून. म्हणजे थोडा षटकोन आकार आपल्याला दिसेल. इकडून 5 सोडायचं आहे, इकडून 5 सोडायचं आहे, इकडून 10 इंच, इकडून 10 इंच, आणि डायरेक्ट इकडून लाईन मारायची आहे. तर समजलं असेल मित्रांनो. नसेल समजलं असेल तर कमेंट करा. तर आता आपण बघूया याचा पुढचा भाग, याच्यावरती येणारा भाग आहे तो पाहूया आपण आता. हे तर समजलं असेल, हा भाग आणि हा पूर्ण एकच आहे. हा वरचा भाग आणि खालचा भाग आहे, सेम असणार आहे. वरून आणि खालून सेम असणार आहे. समोरून असा येणार आहे. हाईट 36 आहे, 36 इंच, आणि हा 20 इंच. याच्यावरती आता पुढचं टोप येणार आहे, आपण बघूया. त्याची मेजरमेंट घेऊया आधी.
त्या बाजूला समोर डिझाईन येणार आहे ती अशी येणार आहे. याची रुंदी पण 44 इंची असणार आहे. ही 4 इंच घ्या, 2 इंच तुम्हाला चिपकवायला लागेल आणि 2 इंच पुढे येईल आणि हे 3 इंच. आणि ही डिझाईन तुम्हाला हवी असेल तेवढे तुम्ही हे दाते करू शकता. तर हा झाला किल्ल्याच्या मधल्या भागाचा वरचा भाग. आणि आता याच्यावर हा भाग येणार आहे. तर याची लांबी आहे 22 इंच, रुंदी आहे 8 इंच आणि हाईट आहे 7 इंच. आणि याच्यामध्ये 4 दरवाजे दिलेत. खिडक्या म्हणू शकता. खिडक्याला आपण पहिला दीड इंच सोडलेला आहे. त्यानंतर 3.5 म्हणजे 3.5 इंचचा दरवाजा किंवा खिडकी सोडलेली आहे. याप्रमाणे सगळे तुम्हाला सोडायचे आहेत. एका बाजूला बहुतेक अर्धा इंच किंवा 10 mm असं एक्स्ट्रा येऊ शकतं. तर याच्यावरती येणार आहे हा भाग. याला तुम्ही 44 इंची लांबी घ्यायची आहे आणि रुंदी आहे 10 इंच. ही डिझाईन दिलेली आहे ती आपण हा जो कट केलेला जो भाग आहे तो अर्धा इंचीचा आहे आणि जो आपले टोकदार ठेवलेले आहे, बाण आपण ठेवलेला आहे हा 1.5 इंचीचा आहे. म्हणजे अर्धा बाय 1.5 इंच असं आपल्याला ठेवायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जास्त ठेवायचे असतील, कमी ठेवायचे असतील ते तुमच्यावर आहे. मी जो बनवलेला आहे त्याचं डायमेन्शन मी तुम्हाला सांगतो आहे. हा भाग येणार आहे याच्यावर.
आणि ही डिझाईन आपल्या किल्ल्याचा जो साईडचा भाग आहे, साईडचा जो आपण बॉक्स बनवलेला आहे त्याच्यावरती हे येणार आहे. याची हाईट आहे 5 इंच आणि रुंदी आहे 10 इंच. डिझाईनची बाजू आहे ती 4 इंच आहे आणि डिझाईनच्या खालील बाजू आहे ती 5 इंच आहे. याच्यामधील 1 इंच किंवा 1.5 इंच तुम्ही चिपकवायला वापरू शकता. आपला जो किल्ल्याचा जो साईडचा भाग आहे त्याला आपण हे वरती चिपकवणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल त्याप्रमाणे चिपकवा. तर बघा, याची हाईट आहे 5 आणि डिझाईन दिलेली आहे 4 इंचची. याच्यामध्ये तुम्हाला जो हा डिझाईन आहे, बाणाचा आकार आहे, हा सेंटीमीटरमध्ये दिलेला आहे, 40 सेंटीमीटर. आणि जो कट केलेला भाग आहे तो आहे 10 सेंटीमीटर. तर हे पण तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला हवं तसं करू शकताय. तर आपला मेजरमेंट झालेला आहे. काही अडचण आली तर कमेंट करा, नक्की रिप्लाय करेन. आणि हा जो खिडकीचा किंवा दरवाजाचा हा जो रेडियस आहे, वरील भाग आहे, हा तुम्ही काय डिश असेल तुमच्याकडे, काय बांगडी असेल, त्याच्याने तुम्ही डिझाईन करू शकता तुमच्या अंदाजाप्रमाणे. तसंच हा जो समोरील भाग आहे, किल्ल्याचा जो मधला भाग आहे, याला पण तुम्ही तशीच डिझाईन करू शकता तुमच्या हिशोबाप्रमाणे रेडियस द्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि काही अडचण असेल तर कमेंट करा. आपण किल्ल्याला कलर मारायला ब्लॅक मॅट वापरलेला आहे, स्प्रे कलर. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, टेक केअर. गणपती बाप्पा मोरया. आणि पेन्सिलने रेषा मारून त्याच्यावर व्हाईट वॉटर कलरने रेषा मारलेल्या आहेत. जर मित्रांनो समजलं नसेल तर नक्की कमेंट करा. मी याच्यावर पुन्हा एक व्हिडिओ बनवेन, त्याच्यामध्ये तुम्हाला किल्ला याचा छोटासा सॅम्पल बनवून आणि साईज समजावेन.